राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आरोप प्रत्यारोपांनी गाजला। आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक उडाली। विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले। संबंधित खात्याची उत्तरं मंत्र्यांऐवजी राज्यमंत्री देत होते, यावरून आदित्य ठाकरेंनी आक्षेप नोंदवला। यानंतर आदित्य ठाकरेंनी थेट सभात्याग केला। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर मग जोरदार पलटवार केला। मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। ही हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।